आज या रजनीनंतर यथायोग्य आहे असं मला वाटतं. कारण डॉक्टरांचा फोन आला की माझ्या पितृतुल्य गुरूंचा वाढदिवस आहे, 75 वर्ष माझ्या गुरूंना पूर्ण झाली आहे, तर त्यासाठी मी काय केलं पाहिजे. तर एक विद्यार्थीच आपल्या गुरुच्या संदर्भात जाणू शकतो ज्याचे कान संगीत ऐकण्यासाठी अगदी परिपक्व आहे नव्हे, मायेच्या प्रेमानं, मायेच्या आत्मीयतेनं संगीतकाराचं कौतुक ज्या हृदयातून होतं, अशा गुरूंसाठी खऱ्या अर्थानं हीच वाढदिवसाची अमृत महोत्सवी भेट असू शकते असं मला वाटतं. आणि अगदी यथायोग्य दिवाण सरांनी हा कार्यक्रम आयोजित केला. माझ्या सरांसाठी काय केलं पाहिजे नव्हे, सरांसोबत सरांचे अगदी जीवाभावाचे मित्र डॉक्टरांचे भाऊजी पाठक काका यांचाही अमृत महोत्सवी वर्ष आहे, हे अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. तर ही द्वयी म्हणजे कात्नेश्वरकर सर आणि पाठक काका हे दोघ जण परभणीहून खास पुण्याला गाण्याच्या कार्यक्रमासाठी जात होते. आणि दोघेही गातात की नाही माहित नाही, पण कान मात्र त्या दोघांचे असे तयार आहेत, अगदी पट्टीचा गायक एखादा स्वर इकडं तिकडं झाला की दोघे एकमेकांना खुणवतात हे मी पाहिलं. म्हणजे रसिक राज कसा असावा याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे द्वयी. आता दोघेही पुण्यात आहेत. कात्नेश्वरकर सर एक वेळा मला वाटतं इंदोरला गेले होते सर, कॉन्फरन्स साठी गेलेले. त्यांचे सगळे मित्र तिथे, सगळे प्राध्यापक मंडळी तिथे जमलेले आणि हे म्हणाले की आपण देवासला जाऊया. तर त्यांचे सगळे मित्र म्हणत होते देवासला काय आहे. सरांना खूप वाईट वाटलं, पण सरांना माहित नव्हतं की फिजिक्स शिकवणारा माणूस संगीताच्या बाबतीत काय जाणणार ना, तो फक्त गोविंदराव कात्नेश्वरकर सरच जाणू शकतात. आणि मग सरांनी सगळ्यांना सांगितलं की देवासला कुमार गंधर्वाचं कर्मभूमी आहे आणि मला त्यांना भेटलं पाहिजे. कॉन्फरन्स आटोपून हा माणूस कुमार गंधर्वांना भेटू शकतो, भेटून येऊ शकतो, तो फक्त रसिकराजच असू शकतो असं मला वाटतं. सर पुण्यात गेले, परभणीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले की 5-25 जणांना ते बोलून मगच घरी जातात. म्हणजे त्यांचा मॉर्निंग वॉक त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. सर पुण्यात गेले आणि मॉर्निंग वॉक साठी गेले आणि एका दिग्गज कलाकाराचे मित्र होऊन आले. सुरेश तळवळकर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर त्यांच्या घरी म्हणजे त्यांनी सरांना चहासाठी बोलवलं, आग्रहानं सरांना घरी बोलवलं. हा एक कलाकार फक्त रसिक राजांसाठीच करू शकतो. अशा या रसिक द्वयींचा सन्मान होणं, त्यांच्या विद्यार्थ्यांना वाटणं खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांचे भाऊजी नवे परभणीचे रसिक राज श्री सुधाकरराव पाठक काका यांचा आपण सन्मान करावा. मी सरांच्या भगिनी पाठक मॅडम यांनाही विनंती करतो की आपण सन्मानासाठी समोर यावं. माझं काय रे